आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जय श्री कृष्ण। भगवान या धरतीवर वेगवेगळे अवतार वेगवेगळ्या काळात का घेतात या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीकृष्णांनी स्वतः गीतेमध्ये म्हटलेलं आहे की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। श्रीकृष्ण अवतरतात पापी लोकांच्या संहाराचं कार्य तर त्यांनी जन्मतःच सुरू केलं होतं। सर्वात आधी पूतनेचा उद्धार केला। त्यानंतर कागासूर आणि तृणावर्ताचा नाश केला। आपल्या छोट्याशा पायाच्या अंगठ्याने एकच ठोकर देऊन शकटासुरासारख्या दैत्याला यमलोकी पाठवलं। थोडे मोठे झाले तर बकासूर, अघासूर आणि कालिया नागाचं मर्दन केलं। कालिया नागाच्या फण्यावर एक दिव्य नृत्य केलं। या दैत्यांचा संहार आणि मर्दन करण्या व्यतिरिक्त भगवान कृष्णांनी या अवतारात आपल्या भक्तांचं मनोरंजन करण्याकरता ज्या परमसुंदर बाललीला केल्या, इतक्या सुंदर लीला आणि इतक्या विस्तृतपणे त्या केल्या तशा दुसऱ्या कोणत्याही अवतारात नाही। लोण्याची चोरी केली तीही अशा प्रकारे की ते रूप पाहूनच यशोदा मैया पण बघत बसली,
आणि आज हजारो वर्षांपासून कवी भक्त त्याच रूपाचं नित्य स्मरण करून त्याच रूपाची कल्पना करत करत त्याचीच पूजा करत आले आहेत. जसं सूरदास त्याच रूपाच्या कल्पनेत हरवून सहज गाऊ लागतात. सोबित कर नवनीत लिए घुटुरुन चलत रेणु तन मंडित रेणु तन मंडित मुख दधि लेप किए श्रीकृष्णांच्या या अवताराला ज्ञानी भक्तजन प्रेमावतार देखील म्हणतात. आता प्रेम अवतार या नावाला सिद्ध करण्यासाठी त्यांनी श्री राधाजींसह अद्भुत प्रेमलीला केली. प्रेमाशिवाय जगात केवळ घृणाच घृणा उरेल आणि त्या घृणेचा अंत असेल एक महाविनाश. असा महाविनाश जसा महाभारतात झाला होता. श्रीकृष्णांनी महाभारतात विनाश सुद्धा दाखवला आणि त्याबरोबरीनेच हे देखील दाखवलं की आयुष्य सुंदर बनवण्यासाठी एकच उपाय आहे, प्रेम, केवळ प्रेम. प्रेमानेच भक्ती मार्ग दिसू लागतो आणि भक्ती मार्ग अंततः परत प्रेम मार्गातच तर मिसळून जातो. प्रेम डगर पे चलते चलते भक्ति की पावन नदियाँ आए, भक्ति की नदियाँ बहते बहते प्रेम के सागर में खो जाए. हे ते स्थान आहे जिथे पोहोचल्यानंतर भक्ती आणि प्रेमात अंतर नाही उरत. त्याच स्थानी आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं आणि त्या विलोभनीय संगमाचा एक उत्सव होतो. त्याच उत्सवाचं नाव आहे महारास. महारास जी भगवान कृष्णांनी राधा आणि समस्त गोपिकांबरोबर केली होती, ती महारास जिथे प्रत्येक आत्म्याला असं वाटतं की परमात्मा केवळ त्याचाच आहे. हेच आहेत श्रीकृष्ण जे प्रत्येक गोपिकेला, प्रत्येक भक्ताला केवळ त्यांचे वाटतात. आपला प्रेमी, आपला परमात्मा सगळ्यांना वेगवेगळा दिसतो, परंतु तरीही तो एकच आहे. एकोहम द्वितीयो नास्ति. हेच गूढ रहस्य आहे या रास क्रीडेचं. आता इथपासून श्रीकृष्णांच्या कथेचा एक नवा अध्याय सुरू होतो. याचा मुख्य उद्देश असेल धर्म संस्थापना, जे त्यांनी गीतेत सांगितलंय. आता त्यांना धर्म आणि अधर्माच्या शक्तींमध्ये युद्ध लावून द्यायचं आहे. या युद्धात त्यांना अर्जुन आणि युधिष्ठिरासारख्या त्यांच्या प्रिय भक्तांना युद्धात जिंकवायचं देखील आहे. त्यांचं रक्षण सुद्धा करायचं आहे आणि याच महायुद्धाच्या युद्ध क्षेत्राच्या मधोमध उभं राहून त्यांना अर्जुनाला गीतेचं ते दिव्य ज्ञान देखील प्रदान करायचं आहे, जे युगानुयुगे मानव जातीचं मार्गदर्शन करत राहील. यदा यदा हि धर्मस्य
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा जगात धर्माची हानी होईल, अधर्माची वृद्धी होईल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेत राहील. वृद्धि होती अधर्म की, तब स्वयं को प्रकट करूं. याच गीतेद्वारे ते कर्मयोगाचं ते गूढ रहस्य देखील सांगतील की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हाच तो गूढ मंत्र आहे कर्मयोगाचा, ज्याच्या योगे मानव त्याचं जीवन आणि त्याचा मृत्यू दोहोंनाही सुंदर बनवू शकतो. ते कर्माची व्याख्या करतील, भक्तीची व्याख्या करतील. ते सांगतील की भक्तीच अखेरीस मनुष्याला कसं भगवंताजवळ नेऊ शकते. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. हे अर्जुन, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. सर्व धर्मातील भेद विसरून एकट्याने मला शरणी ये. मी प्रत्येक पापातून मुक्ती देईन. तेव्हा शोक करत बसू नकोस. माझ्या भक्तीत तल्लीन होऊन जा. कारण धर्म अधर्माच्या पलीकडे मोक्ष हा केवळ मीच तुला देऊ शकतो. हेच गीतेचं ते ज्ञान आहे. हेच गूढ रहस्य आहे, ज्या कारणाने आज सगळंच्या सगळं जग भारताकडे डोळे लावून बसलाय. कारण इथूनच त्या परमदिव्य ब्रह्मज्ञानाचा, भक्तिज्ञानाचा, कर्मज्ञानाचा दीपक प्रज्वलित केला गेला होता. गीतेचं ज्ञान त्यांनी महाभारताच्या युद्धात दिलं होतं. आता गीतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला महाभारताच्या युद्धापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि महाभारताच्या युद्धापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पांडव आणि कौरवांच्या कथांचे ते भाग देखील दाखवावे लागतील, ज्यात श्रीकृष्ण कोणत्या ना कोणत्या रूपाने स्वतः सहभागी झाले होते. आता इथून त्यांची जीवनकथा राजनीतीच्या अनुषंगाने मार्गक्रमण करेल. त्यांना देशाचं राजनैतिक नेतृत्व करायचं आहे. त्यांच्या साहाय्याने पांडव दिग्विजयी होतील. त्या दिग्विजयानंतर ते पांडवांकडून एक राजसूय यज्ञ करून घेतील. आणि त्या राजसूय यज्ञामध्ये जेव्हा भगवान कृष्णांची अग्रपूजा केली जाईल, त्यावेळी त्यांच्या हातून शिशुपालाचा वध होईल. परंतु त्याही आधी आम्हाला ती सुंदर कथा दाखवायची आहे की कसं आणि का त्यांनी मथुरा नगरीला सोडून द्वारका नामक एक नवीन नगरी वसवली आणि रातोरात त्यांच्या योगमायेने निद्राधीन मथुरावासियांना द्वारकेत पोहोचवलं.
वास्तवात त्यांनी ही द्वारका नगरी वसवण्याचा संकल्प अशासाठी केला की कालयवनाच्या मृत्यूनंतर देखील जरासंधाने मथुरेवर आक्रमण करणं सोडलं नव्हतं. अनेक वर्षांपर्यंत वारंवार मथुरेवर तो आक्रमण करत राहिला. या दरम्यान कृष्ण आणि बलराम देखील मोठे झाले होते. प्रत्येक वेळी जरासंध नवीन सैन्य घेऊन येत राहिला आणि प्रत्येक वेळी तो कृष्ण बलरामांच्या हातून पराजित होऊन परत जात राहिला. जरासंधाच्या वारंवार आक्रमणाने मथुरा आणि सभोवतालच्या प्रदेशातली जनता खूप दुःखी झाली होती. हे पाहून श्रीकृष्णांनी ठरवलं की आता मथुरेतून निघून जाणंच श्रेयस्कर ठरेल. त्यानंतर श्रीकृष्णांनी देवलोकीचे महारचनाकार विश्वकर्मांना आवाहन केलं. प्रभूंच्या श्रीचरणांशी सेवकाचा प्रणाम. हे विश्वकर्मा, आता आम्ही मथुरा सोडून कुठेतरी दुसरीकडे जाऊ इच्छितो. तुम्ही आम्ही आमच्यासाठी एक अशी नगरी निर्माण करा जिथे सर्वजण सुखाने आणि शांतीने राहू शकतील. हे प्रभू, असं सुंदर स्थान माझ्या नजरेत आहे. कुठे? पश्चिमी प्रभास क्षेत्राजवळ समुद्र तटाजवळ एक छोटासा द्वीप आहे प्रभू. तिथे उत्तमपुरीचं निर्माण होऊ शकतं. हे तर उत्तमच आहे. तुम्ही जा आणि जाऊन समुद्र देवतांना सांगा की तिथे आम्ही द्वारका नावाच्या आमच्या राजधानीचं निर्माण करू इच्छितो. जशी प्रभूंची आज्ञा. हे देवता, हे रत्नाकर, विश्वकर्मांच्या प्रणामाचा स्वीकार करावा. देवशिल्पी, तुमचं इथे स्वागत आहे. हे देवता, मी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने आपणास प्रार्थना करावयास आलो आहे की प्रभूंनी मला या सुंदर स्थळी त्यांच्यासाठी नवी नगरी निर्माण करण्याची आज्ञा दिली आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे ही प्रार्थना घेऊन आलो आहे की तुमचे जल मागे घेऊन मला थोडीशी भूमी प्रदान करावी. आणि त्यांनी पुढे म्हटलं आहे की जेव्हा या धर्तीवरील त्यांची लीला समाप्त करून ते गौलोकी परत जातील तेव्हा ही भूमी तुम्हाला परत केली जाईल. जशी आज्ञा. प्रभूची इच्छा जाणून रत्नाकराने त्याचं पाणी मागे घेतलं आणि त्या पाण्यातून एक द्वीप पूर्ण आशाने वर आला. आता या नवीन द्वीपावर बसून विश्वकर्मांनी शक्ती मातेची आराधना सुरू केली. कारण या शक्ती रूपानेच आता पुढच्या नगर रचनेचा संकल्प त्यांना पूर्ण करायचा होता. शरण्ये
त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शरणागत दीनार्त परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते। मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाले आहे. वर माग. काय इच्छा आहे वत्सा? हे माता, कुणीही प्राणी सृष्टीत छोटं अथवा मोठं कार्य करू इच्छित असेल तर केवळ शक्तीच्या जोरावरच करू शकतो. हे माता, मी भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेने त्यांच्याकरता एका नगर निर्माणाचं कार्य हाती घेतो आहे आणि हे कार्य तुमच्या कृपेशिवाय कसं होऊ शकेल? त्यामुळे हे माता, माझ्या मनात रचनात्मक सृजन शक्ती निर्माण करा आणि मला तुमचं बाळ समजून तुमच्या कल्पनारूपी शक्तीद्वारे माझ्या मनात द्वारकेचं एक असं संकल्पचित्र तयार करा जे पाहून प्रभू प्रसन्न होऊन जातील आणि माता, माझं कार्यही सफल होऊन जाईल. हे माता, कल्पना शक्ती निर्माण करा माता. तथास्तु. शक्ती मातेच्या कृपेने आता विश्वकर्म्याच्या मनात द्वारकेचं संकल्पचित्र तयार होऊ लागलं. तिथले भव्य राजवाडे, महाल, मंदिर, सभागृह, घरे आणि वाडे, नगर चौक आणि भव्य रस्ते जे त्यांच्या मनात निर्माण होत होतं ते त्या द्वीपावर चित्र रेखाटल्याप्रमाणे अगदी तयार सुद्धा होत होतं. आणि इथे शक्ती माता प्रत्येक नगराच्या रचनेची त्यांना एक कल्पना आणि आपल्याकडची शक्ती प्रदान करत होती. हे विश्वकर्मा,
देवराज इंद्रांना विश्वकर्मांचा प्रणाम. हे देवशिल्पी, या क्षणी तुम्ही प्रभूंची ती महान सेवा करायला जाता आहात ज्याचं सद्भाग्य अखिल ब्रह्मांडात आज तागायत दुसऱ्या कुणालाही मिळालं नाही. अर्थात ज्यांच्या मात्र संकल्प करण्याने अखिल ब्रह्मांडाचं निर्माण होतं त्यांचं स्वतःचं घर तुम्ही निर्माण करायला जात आहात. हा ऐतिहासिक क्षण मी देखील व्यर्थ नाही दवडू शकत. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की या महान सेवेमध्ये थोड्या योगदानाची संधी तुम्ही मला देखील द्यावी. देवराज, सेवकाला आज्ञा करावी. सांगा आपली काय इच्छा आहे. आमच्या अमरावतीमध्ये ज्या सभागृहामध्ये देवतांची सभा भरते त्या सभागृहात बसलेलं असेपर्यंत प्राण्याला ना तहान भूक सतावते, ना वृद्धत्व येतं, ना मृत्यूलोकीचा कोणताही नियम तिथे लागू होतो. माझी अशी प्रबळ इच्छा आहे की स्वर्गलोकीच्या त्या सुधर्म सभेला प्रभूंच्या सेवेकरिता द्वारकेत स्थापित केलं जावं. म्हणूनच मी आमच्या सुधर्म सभेच्या भवनांना स्वर्गातून माझ्याबरोबर इथे घेऊन आलो आहे. देवराज, जशी तुमची आज्ञा. मी यास द्वारकेच्या मध्यभागी स्थापित करतो. हे विश्वकर्मा, माझी देखील एक प्रार्थना आहे. देवतांचे कोषाध्यक्ष यक्षराज कुबेरांना विश्वकर्मांचा प्रणाम. बोला महाराज, सेवकासाठी काय आज्ञा आहे. मी देखील प्रभूंच्या श्रीचरणांशी माझी सेवा अर्पण करू इच्छितो. त्यामुळे मी हे अक्षय पात्र द्वारकेच्या वर आकाशात ठेवायला आलो आहे, ज्यामुळे द्वारकेत राहणाऱ्या कुणाही प्राण्याच्या घरात कधीही कोणत्या वस्तूची अथवा संपत्तीची कमतरता नाही उरायची. प्रभू, तुमच्या आशीर्वादाने आणि देवी भगवतींच्या शक्तीद्वारे द्वारका नगरीचं निर्माण कार्य सफल झालं आहे. समस्त देवतांनी त्यांच्या त्यांच्या सामर्थ्यानुसार काही ना काही दिव्य पदार्थ तुमच्या श्रीचरणी अर्पण केले आहेत. देवराज इंद्रांनी त्यांच्या सुधर्म सभेला स्वर्गातून आणून द्वारकेत स्थापित केला आहे. प्रभू, कुबेरांनी देवतांचं अक्षय पात्र भेट म्हणून दिलं आहे. त्या अक्षय पात्राला मी द्वारकेच्या वर आकाशात स्थापित केलं आहे. प्रभू, हे विश्वकर्मा, मी तुमच्या सेवेने अति प्रसन्न झालो आहे. जोपर्यंत या धरेवर द्वारका नगरीचं नाव राहील तोपर्यंत या धरतीवरील समस्त रचनाकार तुम्हाला त्यांचा देव मानून तुमची पूजा करतील. आता मी माझ्या मथुरावासियांना आजच द्वारकेत पाठवून देतो. क्षमा करा प्रभू, परंतु मथुरेस शत्रू सैन्याने चहूबाजूंनी वेढा घातला आहे. मथुरावासी जातील तरी कसे? त्याची चिंता तुम्ही करू नका देवरचनाकार. मथुरावासी सुद्धा निघून जातील आणि शत्रूचा वेढा देखील तसाच राहील. प्रभू, तुम्ही मला बोलवलत.
हो अक्रूरजी. बोला, काय आज्ञा आहे प्रभू? आज्ञा तर काहीच नाहीये, परंतु तुम्हाला हे सांगायचं होतं की आता ती वेळ आली आहे जेव्हा आपण मथुरेचा त्याग करायचा आहे. प्रभू, ही गोष्ट तुम्ही आधीही बोललेले आहात, परंतु तुम्ही अजून हे नाही सांगितलं की इथून आता पुढे जाणार कुठे आहात. ज्या नगरीत जायचं आहे तिचं निर्माण झालेलं आहे. परंतु इथून निघणार कसं? या नगरीला तर शत्रूंनी चारी बाजूने घेरून ठेवलंय. इथून बाहेर पडण्याचा प्रबंध देखील करता येईल, त्याची चिंता तुम्ही नका करू. जो कोणी माझ्या आश्रयाला असेल त्याच्या योगक्षेमाची काळजी माझ्या शिरावर असेल. होय प्रभू. यावेळी आपण युद्ध नाही करायचं, उलट या नगराला भुकेने व्याकुळ करायचं. यवनांची सेना मथुरेस पश्चिमेकडून वेढा घालेल, मगध सेना उत्तर दिशेला, महाराज शल्य पूर्व दिशेला. असुरराज शिशुपाल, तुम्ही मथुरेला दक्षिणेकडून वेढा घाला. वेढा इतका मजबूत असू देत की मथुरेचे सर्व मार्ग चारही बाजूंनी बंद झाले पाहिजेत. ना कोणी आत येऊ शकेल, ना कोणी बाहेर जाऊ शकेल. या गोष्टीची सर्वांनी खबरदारी घ्या की बाहेरून अन्नधान्याचा एक दाणा देखील नगराच्या आत जाता कामा नये. श्रीचरणी दासीच्या प्रणामाचा स्वीकार करावा प्रभू. माझ्यासाठी काय आज्ञा आहे सर्वेश्वर? योगमाया, या क्षणी मथुरेत आमचे जेवढे भक्त आमच्या बरोबर चलण्यास तयार असतील त्या सर्वांना तुमच्या पदरात घेऊन अशा प्रकारे द्वारकेस पोहोचवा की तिथे जाऊन त्यांना असं वाटावं की ते पूर्वापार तिथेच राहत आले आहेत. तिथे जाणाऱ्या प्रत्येक प्राण्याच्या अंतर्मनात ज्या कुठच्या कामना लपल्या असतील त्या सर्व पूर्ण करून टाका. जशी आज्ञा सर्वेश्वर. योगमायेने तिच्या शक्तीचा पदर केवळ क्षणमात्र हलवून ज्या भक्तांना निमिषार्धात मथुरेतून द्वारकेत पोचवलं होतं त्यांच्या बुद्धीला देखील महामायेने अशा प्रकारे भ्रमित करून टाकलं की त्या सर्वांना असं वाटायला लागलं की जणू ते पूर्वापार याच नगरात राहत आले आहेत. त्यांना या गोष्टीचं जराही भान राहिलं नाही की ते एखाद्या दुसऱ्या नगरीतून इथे आलेले आहेत. त्यांच्या आयुष्यातील दैनंदिन व्यवहार तशाच प्रकारे चालत राहिले जसे पूर्वापार चालत आले होते. सगळे गेले, परंतु श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्यासह नाही गेले, कारण त्यांना जरासंधांना काही लीला करून दाखवायची होती. जरासंधाची सेना मथुरेभोवती चहू दिशांनी वेढा घालून उभी होती. त्यांच्या या वेड्यातून मथुरेला सोडवणं आवश्यक होतं आणि त्यासाठीच श्रीकृष्ण आणि बलरामांनी दोघांनीच बाहेर पडून आकाश मार्गाने पलायन सुरू केलं.
जरासंधाने त्यांना दोघांनाही पळताना पाहिलं आणि त्यांना पकडण्यासाठी तो त्यांच्या सैन्यासह त्यांच्या पाठीमागे धावत राहिला. अरे पाठलाग करा त्या कृष्णाचा. अरे जा पाठलाग करा. चला पुढे चला. निष्ठून जाता का म्हणे. मार्गात गोमांतक पर्वत होता. श्रीकृष्ण आणि बलराम पळता पळता त्या पर्वतात जाऊन लपले. जरासंधाने संपूर्ण पर्वताला वेढा घालून त्यांना चहूबाजूने आग लावून दिली. याच पर्वतांमध्ये कृष्ण लपून बसला आहे. जा या पर्वताला आग लावून टाका. जा. कान्हा. हा बलराम दादा. विश्वकर्मांनी नगरी तर फार सुंदर बनवली आहे. अति सुंदर. चला बलराम दादा बघूया ना. हो हो चल पाहूया. या बलराम दादा चला जाऊन आधी इंद्रसभा पाहूया. हो हो चल पाहू तर. इतकं सुंदर स्थान कुठून शोधलंस? तुम्ही ओळखलं नाहीत बलराम दादा. वास्तवात हे द्वीप तुमच्या सासरच्यांचीच तर संपत्ती आहे. माझं सासर? हो. मी समजलो नाही का ना. ज्या राजकुमारी रेवतीशी तुमचा विवाह निश्चित झाला आहे हे स्थान त्यांच्याच आजोबांची महाराज रेवतांची राजधानी होती कधी काळी. त्यामुळे ही तुमच्या सासरच्यांचीच तर संपत्ती झाली. मग चला बलराम दादा जाऊन गृहप्रवेश करूया. हो हो चल. द्वारकाधीशांचा विजय असो. द्वारकाधीशांचा विजय असो. द्वारकाधीशांचा विजय असो.
श्रीकृष्ण व बलरामांना द्वारकेत आलेलं पाहताच सर्व स्वर्गस्थ देवता, गंधर्व, यक्ष, ऋषीमुनी इत्यादी श्री नारायणाच्या स्वागतासाठी उपस्थित झाले. हात जोडून त्यांनी भगवंतांना गृहप्रवेश करण्याची विनंती केली. त्यांनी त्या विनंतीचा स्वीकार करून त्यांच्या राजमहालामध्ये प्रवेश केला. त्यावेळी सर्वांनी पुष्पवृष्टी करून त्यांचं अभिनंदन केलं. स्वतः देवर्षी इंद्र आणि इतर देवतांनी तिथे उपस्थित राहून त्यांचं दर्शन सुद्धा घेतलं. श्री नारदांनी प्रभूंचं स्वागत करून त्यांचं अभिनंदन केलं. श्रीकृष्णाचा द्वारका प्रवेश आणि त्यातही त्यांचा गृहप्रवेश हा सर्वांना एक पुण्य मुहूर्तच वाटला. प्रभूंचे पाय या भूमीवर पडताच सर्वांना अत्यंतिक मानसिक शांततेची अनुभूती झाली. प्रभूच्या तिथे येण्याने सर्वांचा ताप नाश पावल्याची भावना प्रबळ झाली. अशी ही धन्य द्वारका आणि असे ते धन्य द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण. निज निज धाम को सब करत आ
Hare